वहिनी साहेबांची पहिली सक्रात आहे, तेव्हा समज नीट झालं पाहिजे बघ. तुम्ही उगाच तुमचा पैसा खर्च करून साडी बिडी आणलीसा बघा. अगं साहेबांनी मला घर खर्चाला दिलेले पैसे, त्यातनच आणली मी साडी. अहो पण तुमच्यासाठी दिल तर नव, मग ठेवायचं की जपून. 4 पैसे ठेवलेलं चांगलं असते बघा. अगं मला काय करायचं पैसे, आणि लागलं तर घेईन की मागून. घर माझंच आहे ना. अजून गप्पाच हाणत बसलाय वय. नाही, आमची पहिली सक्रांत आहे, त्याचं कौतिक तुम्हाला नसल. पण रीतिरिवाज नावाची काही चीज आहे का नाही या घरात? नाही जे, समधी तयारी झाल्या. तुम्ही पूजा आटपून घ्या. राधे, वहिनी साहेबांची वट्टी भर. आता मोलकर्णीच्या हातनं वटी भरायची का आम्ही गोदाक्का? नाही वहिनी साहेब, मला भरता येणार नाही. सवाशिनीनच वटी भरायची असते. थोरली सून असती तर तिनं तुमची वटी भरली असती. वटी भरायला थोरली सून आणायची काही बी गरज नाही. आमचं आम्ही भरून घेऊ. आमचे पप्पा याच्यापेक्षा भारी भारी साड्या मोलकर्णीला भीक म्हणून देत्यात. पोतेर करण्याच्या लायकीची बी नाही हो ही साडी. वहिनी साहेब, राधे तिळगुळ दे. तिळगुळ घ्या, गोड बोला. आमचं बोलणं तर आधीच गॉड आहे, त्यात हे खाऊन डायबिटीज झाला म्हणजे हो. खावा तुम्हीच, तुमच्यातच लई कडवटपणा भरलाय. कडू कारलं, तुपात तळलं आणि साखरात घोळलं तर कडू ते कडूच बघा. जाऊ द्या गोदाक्का, तुम्ही द्या मला तिळगुळ. झाली का पूजा? आणि वहिनी कुठे आहेत? आत्ताच पूजा करून वर गेल्यात त्या. राणादा, तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. तुम्हाला पण तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. गोदाक्का नमस्कार करतो. अक्षवंत राणा, मोरल्या सक्रातीला थोरली सुनबाई पाहिजे बरं काय घरात. आणि सणासुदीचं जाऊ नकस, घरातच थांब. नाही, ते मला शेतावर जायचंय. अगं ते पतंगबाजीचं ठरलंय ना व. अगं समजीचा नाही येणार आहेत, लई धमाल करणार आम्ही. खरंच काय? अरे मग अंजलीला पण बोलव की, तुमच्या पतंगबाजीची धमाल तिला बी बघू दे की. चालतंय की, विचारून बघ तू. विचारून नाही, बोलीवच. मी पण येते तिळगुळ घेऊन. पुढच्या सक्रातीला अंजलीची वट्टी भरायची, पण आज सक्रातीचं गोडधोड तरी देऊया. काल अंजलीबाई जरा चिडूनच गेल्या.
तिळगुळ देऊन भांडण मिटवायला पाहिजे आज. संक्रांत म्हणजे काय कोण सांगेल मला? असते यावेळी बाजरीची भाकरी खायला मिळत्या. हरभरा, वांग आणि गाजर हे मिक्स केलेलं खेंगाट खायला मिळते. बरोबर, बस. बाई, आज मस्तपैकी पतंगबाजी असते. आम्ही बी जाणार आहे की रानादाच्या शेतात पतंग उडवायला. बरं ठीक आहे. आता मी काय सांगते ना ते नीट ऐका. आज मकर संक्रांत आहे. या दिवशी सिंह मकर राशीत प्रवेश करतो. आजपासून दिवस परत मोठा व्हायला लागतो. इथून पुढे उत्तरायण सुरू होतं. म्हणजे या दिवशी सूर्य दक्षिणेकडून उत्तरेला येतो, म्हणून त्याला उत्तरायण असं म्हणतात. ओ डिग्रीवाले बाई, ओ रामायण काय सांगताय त्यांना? पाठांतर करून घ्या सगळी उत्तरं त्यांच्याकडून. असं गोड बोलवून आणि सांगून काही फरक पडत नाही. यांच्याकडून जर पाठांतर करून घ्यायचं असेल ना तर त्यांना छडीचीच भाषा कळते. सर, छडीने पाठांतर होईल पण समजणार नाही मुलांना. हो काय? काय फरक पडणार आहे समजून? हे तुमचं रामायण आणि उत्तरायण समजून आयुष्यात काही फरक पडणार आहे का? पण सर, 4 दिवस दिल्लीला काय जाऊन आलात तुम्ही, मला शिकवायला लागलात? अहो इथं हेड सर आहे मी, हे विसरू नका. इथं मी जे म्हणतो ना ते तसं व्हायला पाहिजे. तुम्ही किती डिग्र्या मिळवल्या, पदव्या मिळवल्या आणि परीक्षा दिल्या ना, तरी इथं माझ्या हाताखाली काम करावं लागणार, हे विसरू नका. मी जसं म्हणतो ना तसंच व्हायला पाहिजे. ठीक आहे सर. अहो नियम पाळा हो, नियम. काय शिक्षण मंडळाच्या सर्क्युलर प्रमाणे हा सप्ताह आपण सौजन्य सप्ताह म्हणून साजरा करणार आहोत. त्या नियमानुसार मी इथं आलेलो आहे. हे घ्या तिळगुळ, घ्या, गोड बोला, घ्या. तिळगुळ घ्या, गोड बोल. ए, तुम्हाला काय झालं रे दात काढायला? हेड सरांशी कसं वागायचं ना हे शिकवा त्यांना. उत्तरायण आणि दक्षिणायन शिकवताय. महाजन मास्तर, सौजन्य सप्ताह. थांबा. उत्तरायण म्हणजे काय तुम्हाला कळलंय आता? हॅलो, हा मी जरा शिकवते. काही महत्वाचं आहे का? होय, महत्वाचं आहे. बर, तुम्ही आता मी काय शिकवले ते लिहायला घ्या, वया काढा. हा बोला. चुकलंच माझं काल. जरा जास्तच डोकं गरम झालं. ठीक आहे, काही हरकत नाही. तिळगुळ देऊन जो काय कडवटपणा होता ते मिटवायचं मनात होतं. नाही, तसं काही नाही. तुम्ही एवढं मनाला नका लावून घेऊ. नाही, गोदक्कानं सांगितलंय तुम्हाला शेतावर बोलवायला. ते काय ते तिळगुळ द्यायचंय म्हणत होती. ठीक आहे, आता गोदाक्कांनी सांगितलंय तर करते मी प्रयत्न. शाळा सुटल्यावर घरी जाऊन येते मी. कल्पेशचा सुद्धा काय प्लॅन आहे बघायला लागेल ना. यांना बी घेऊन या. तिळगुळ देऊन त्यांच्या बरोबरचं भांडण मी मिटवून टाकतो. ठीक आहे, चालेल. नंदिता, डोळ बंद कर की. कशाला? कर म्हणले ना, मग कर की. सूर्य, जरा काय चाललंय लहान मुलांसारखं? अगं कर की. बरं. ताईसाब, डोळे उघडा बघा की. अगं बाई, एवढी भारी साडी.
आणि एवढं भारी दागिना. काय हो कुठं हात मारलायसा? कारखान्याच्या कमिटी आहे मी, विसरलीस काय? आणि जरा इकडे तिकडे हात मारला की होतंय सगळं मनासारखं. पण काय अंगलट तर येणार नाही ना व? असं कसं होईल? अगं तेवढं डोकं आहे आपल्याकडं. आजकाल लईच हुशार झालायसा तुम्ही. अरे वा, हे कोणी आणलं? विचारा की तुमच्याच भावाला. तू आणलंस काय? ते म्हणजे मी घाबरतोस कशा पायी? अरे पहिल्यांदा चांगलं काम केलंयस तू आयुष्यात. आणि वहिनी इतक्या चांगल्या आहेत की ती यांच्यासाठी एक नाही तर 10-12 साड्या न 10-12 दागिने आणायला पाहिजे होतस. पुढल्या टायमाला आणतो की. वहिनी तुम्ही आणि सूरज आज शेतावर या. आम्ही समधे पतंग उडवणार आहेत. लई मजा येणार. आम्ही बी लहानपणी लई पतंग उडवायचो आणि आमच्या पुढे कुणी बी टिकायचं नाही हा. पण आता काही एवढा इंटरेस्ट राहिला नाही बघा. ठीक आहे सूरज, हा तू चल, लई मजा येईल. राणादा, माझं एक काम होतं. चल की. अरे समधी येणार आहेत, आपली शाळेतली गँग बी येणार आहे. त्या पोरांना बघितलं की टाळकच सटकते आपलं. हा? म्हणजे मी काहीतरी म्हणणार आणि ती जाणार बाईकडे वरडत, आणि बाई तुझ्याकडं परत पाया पडायला लावणार आहेस काय? नाही म्हणजे लई आगाऊ पोर आहेत ती. तसं काय बी होणार नाही. आणि अंजलीबाई समोर ती काय बी आगाऊपणा करणार नाही. नाही तरी बी नग. अंजली कशा पायी येणार आहे शेतात? गोदक्का म्हणली त्यांना बी बोलव पतंग बघायला. म्हणजे ते तिळगुळ बी द्यायचेत ना. आता समजाच गोतावळा शेतात एकत्र जमणार असेल तर आम्ही एकटं घरात बसून काय करणार? येतो आम्ही बी. तुम्ही व्हा पुढं आणि यांना बी घेऊन जा. अगं पण चल की. अरे राणादा, चल म्हणलं ना. चल. ताईसाब मास्तरडीचा पतंग लईच उडायला ऐकू. कापायचा की. चंदे, आज नाही या मास्तरडीचं तोंड कडू केलं तर आमचं नाव बदल. जा जरा कडुलिंबाची 10-12 पानं तोडून आण जा. अव तिळगुळ द्यावं लागणार, कडुलिंब पाडव्याला. चंदे, तुझ्या डोसक्यात फॉल्ट आहे का ग मोठा? हा, जेवढं सांगितलंय तेवढं कर जा. वय. या घरच्या थोरल्या सुनबाई आम्हीच. राणादा, अरे यो काचवाला मांजा बघ की कसला भारी आहे. कुणाचा बी पतंग येऊ दे मध्ये कापतोय बघ. पहिले तो मांजा बाजूला ठेव. हा? अरे लहान पोरे येणार, खेळणार, पुन्हा लागला बिगला तर. आणि खेळ खेळायला आपण पतंग उडवतो, कोणाला इजा पोचवायचं म्हणून नाही. अरे पण काचवाला मांजा नसला तर मजा कशी येणार कापा कापीला? परत तेच. अरे कापा कापीला नाही, खेळायला आलोय आपण इथं. काचवाला मांजा झाडात अडकला तर त्यात पाखऱ्या अडकत्यात. आणि आपण शेतकऱ्यांनीच असं केलं तर कसं होईल? अरे पण तू आधी मांजा बाजूला ठेव. अरे एक पतंग घे, 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 घे. मला घे की, माझा आहे, माझा आहे. या या कल्पेश भाऊ या. अंजलीबाई या. कल्पेश भाऊ सॉरी बरं का, आज मकर संक्रांती आहे ना व. तर ते म्हणतात नाही का, तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. रेवा दे, रेवा दे.
ए तू पण पतंग उडवते? आमच्या गुजरात मध्ये तर आहे गली गली मध्ये पतंगबाजी होते बोल. आणि मी तर याच्यामध्ये एक्सपर्ट आहे हो. बोल तू लावते का रेस? लावते? पाहुण्याला हरण्याची लयच खुमखुमी वाटत. आमच्या रानाला कोणच हारू शकत नाही. बिकॉज ते अजूनपर्यंत तुमच्यासारख्या बच्चा पार्टी बरोबर खेळते ने म्हणून हो. खरा कॉम्पिटिशन तर याने अजून केलाच नसेल. आता माझ्या बरोबर कॉम्पिटिशन कळेल ने तर कळेल याला. हा कल्पेश, पतंग मजा म्हणून उडवायचा असतो, त्यात उगाच स्पर्धा कशाला? स्पर्धा नाही तर मजा नाही. काय राणा भाऊजी, लईच जोराचा मेळा भरलेला दिसतोय आज शेतात. राणा भाऊजी, तुमची कीर्ती ऐकून मुंबईतनं माणसं आलेली वाटतायत. वहिनी, हे कल्पेश मुंबईतून आलेत. अंजलीबाईंचे पाहुणेत. असं का? हाय. नमस्कार. शहरातल्या लोकांना गावातल्या चालीरीती कधीच कळणार नाहीत. चल चला समजे पतंग मांजा घ्या आणि शेतात जावा आणि आपापल्या जागा धरा. जावा चला, जावा जावा. बरं झालं तू आलीस. ते पतंगबाजी बघण्यात लई मजा असते बघ. तू आलीस, मला लई बरं वाटलं. साखरेचा कारखानाच उघडलाय बघा म्हातारी. मास्तनीला कशी गोड गोड बोलते बघा की. आम्ही करतो की कडू. सांगितलेलं काम केलंयस ना ग? होय. थोरली सून असती तर तिनं तुमची वटी भरली असती. पतंगबाजी करण्यात आमच्या रानाचा हात कुणी बी नाही धरणार बघ. ए आंटी, ते आज मी धरते की नाही बघ तू. कल्पेश, आपण जाऊयात पतंग उडवायला. हा थांब, मी आधी तुला तिळगुळ देते. तोंड गोड करा आणि मग जावा तुम्ही. थांबा गोदाक्का. द्या. आमच्यासाठी बी काहीतरी करायला सोडा की. का समजा तुम्हीच. समद्यांना एक साथच म्हणतो, तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. ठीक आहे. तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. तू वाचे. हे घे अंजली. आपल्यात जे काही गैरसमज असतील ते मिटवून टाक ग बाई. तिळगुळ घे आणि गोड गोड बोल.